गणेश गलीचा मुंबईचा राजा बघताय तुम्ही. हे बघा 7 फुटाची मूर्ती बघताय तुम्ही. च्या 10 इंचापासून स्टार्ट आणि पीओपीच्या 1.5 फुटापासून ते 12 फुटापर्यंत आहे. 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत बघा तुम्ही. 2.5 फुटाची मूर्ती इथे बघताय. 3 फुटाची मूर्ती बघताय. 2 फुटामध्ये मूर्ती नंतर जर कस्टमरची डिमांड असेल तर धोतर फेटा लावून देतो कस्टमरच्या ओके. सांगण्यानुसार. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलेलो होतो म्हणजे पेन हमरापूरमध्ये बल्लाल आर्टमध्ये आपण आलेलो आहोत. तर चला, इथे कोणकोणत्या गणपती मूर्ती आणि किती फुटाच्या आहेत ना, किंवा गौरी असतील ना, ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मंडळी, आता आपण आहोतो म्हणजे बल्लाल आर्टच्या समोर. तर करतो व्हिडिओला सुरुवात. हा बघताय बल्लाल आर्टचा बाहेरचा भाग. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया. इथे बघा पेंटिंग होतच आहे. तर बघा दादा, किती फुटाचा गणपती असेल? 10 फुटाची मूर्ती आहे बघा. आणि आता पेंटिंग होते आणि बऱ्याच असे इथे मूर्ती आहेत. तर चला करतो व्हिडिओला बघता मंडळी. 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत बघा. 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत या. हे बघा डोल्यांची आखणी वगैरे बघताय. हे बघा डायमंड वर्क वगैरे काहीच केलं नाही, साध्या सिम्पल आणि पेंटिंग केलेल्या मूर्त्या आहेत या. हे बघताय, पहिली मूर्ती 1.5 फुटाची आहे. सर्व मूर्त्या आहेत ना 1.5 फुटाच्या आहेत बघा. सुंदर अशी मूर्ती आहेत बघा. स्किन कलर लाईट आहे. इथे धोतर आहे ना गुलाबी दिलेला आहे, इथे व्हाईट दिलेलं आहे. बाप्पा चौरंगावरती बसलेलं आहे इथे. अशा बऱ्याच मूर्त्या आहेत. डायरेक्टली तुम्हाला सिनेमॅटिक टाईपमध्ये दाखवणार आहे. हे बघा बाप्पा मोरावरती विराजमान आहे. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. प्रत्येक मूर्तीत आहे ना तुम्हाला काही ना काही डिफरंट बघायला भेटतं. सर्व मूर्त्या आहेत ना 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत बघा. हे बघा 1.5 फुटाच्या मूर्त्या बघताय तुम्ही, सुंदर अशा. तिथे बघताय गद्यावरती बाप्पा बसलेला आहे. बजरंगबलीचा गदा आहे ना, त्या गद्यावरती बाप्पा बसलेला आहे बघा. कृष्ण अवतारामध्ये बाप्पा दाखवलेला आहे. हातामध्ये बासुरी दिली नाही, पण बासुरी पकडले असं दाखवलेलं आहे. हातामध्ये शंख आहे. वरती डोक्याला मोरपीस बघा. आणखीन एक मूर्ती बघताय तुम्ही. 2.5 फुटाची मूर्ती आहे. फक्त कलर पेंट केलेलं आहे. डायमंड वेअर आणि धोतर वगैरे काय लावलेलं नाही आहे. डोल्यांची आखणी वगैरे बघताय तुम्ही. सुंदर अशी आखणी आहे. स्किन कलर लाईट आहे. धोतर व्हाईट दिलेलं आहे. बैठक मस्त दिलेली आहे बाप्पाची. आणखीन एक मूर्ती बघताय. बाप्पा सोफ्यावरती बसलेलं आहे. सुंदर आणि सुबक मूर्ती दिलेली आहे. 2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत बघा. पिंक कलरचा धोतर आहे आणि बाप्पाची सुंदर मस्त अशी बैठक दिलेली आहे. येलो कलरचा धोतर आहे. स्किन कलर थोडासा डार्क दाखवलेला आहे इथे आणि गट्टूच्या प्रमाणे दाखवलेलं आहे बघा. डोळ्यांची आखणी वगैरे बघताय तुम्ही. पेटा वगैरे बघताय. सुंदर मंडळी, समोरलाच मूर्ती बघताय तुम्ही. 4 फुटाची मूर्ती आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. पेटा वगैरे दिलेले आहे. इथे पण आहे ना डायमंड वर्क किंवा धोतर वगैरे नेसवला नाही, फक्त कलर पेंटिंग मूर्ती आहे बघा. सुंदर अशी मूर्ती दाखवलेली आहे. बघा व्हाईट कलरचा धोतर दिलेला आहे. मांडीवरून बाप्पा बसलेला आहे. 4 भुजा हात वगैरे दाखवलेले आहे. सुंदर अशी डोळ्यांची आखणी वगैरे दाखवलेली आहे. पेटा दाखवलेली आहे. 4 फुटाची मूर्ती आहे. म्हणजे बघा बाप्पा आहे ना सोफ्यावरती विराजमान आहे. दोन्ही साईडला हत्ती दाखवलेले आहेत. 4 भुजा हात दाखवलेले आहे. डायमंड वर्क वगैरे काहीच दाखवलेलं नाही, फक्त पेंटिंग काम येते. सोफ्याला पेंटिंग वगैरे सुंदर दाखवलेली आहे. स्किन कलर लाईट दाखवलेलं आहे. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणखीन एक पुढची मूर्ती बघताय तुम्ही. 4 फुटाची मूर्ती आहे. फक्त पेंटिंग काम इथे तुम्हाला बघायला भेटते. काही डायमंड वगैरे काही सजवलेली नाही आहे. एक्स्ट्रा काम काही केलेलंच नाही आहे. बल्लाल आर्टमध्ये तुम्हाला फक्त पेंटिंग केलेल्या मूर्त्याच बघायला भेटतात बघा. पेटा वगैरे मस्त सुंदर असा लावलेला आहे. मंडळी इथे बघताय 3 फुटाची मूर्ती बघताय. पूर्ण मूर्ती आहे ना 3 फुटाच्या आहेत. हे बघा ढोलांच्या आखणे वगैरे बघताय. सुंदर असे आखणे वगैरे दाखवलेले आहे. फेटा वगैरे बघताय तुम्ही. आणि
हे बघा बाप्पाची बैठक वगैरे बघता सोफ्यावरती आहे इथे. ज्वेलरी वगैरे बैठक वगैरे दाखवलेली आहे आणि पाठीमागे तुम्हाला कूर्म अवतार बघायला भेटतंय बघा. पृथ्वीला घेतलेली आहे. आणखीन एक मूर्ती बघताय पुढची. हे बघा आणखीन एक मूर्ती बघताय. हे बघा जास्वंदीच्या फुलामध्ये मूर्तीचा आकार दिलेला आहे बघा. बाप्पाचे कान बघता तुम्ही, जसं का जास्वंदीचा फूल आहे. सुंदर अशी मूर्ती दाखवलेली आहे बघा. आणखीन एक मूर्ती बघता. बैठक बघता, सुंदर अशी बैठक वगैरे दाखवलेली आहे. हे बघा डोळ्यांची आखणी वगैरे सुंदर दाखवलेली आहे, मस्त. हे बघा आणखीन एक मूर्ती बघता कमळाच्या फुलामध्ये विराजमान झालेली. हे बघा 3 फुटाच्या मूर्त्या आहेत या टोटल. इथे बघता 2 फुटामध्ये मूर्ती बघताय. हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे. समोरलाच होते तो म्हणजे पेंटिंग काम होते इथे. आता हे किती फुटाची मूर्ती आहे तरी? 7.5 फुटाची मूर्ती आहे बघा. बघा पेंटिंग काम होते, सुरू आहे इथे. इथे पेंटिंग काम सुरू आहे आणि किती कलर्स काढलेले आहेत बघा. छोट्या मूर्तीसुद्धा इथे बघायला भेटतात तुम्हाला पूर्ण. मंडळी समोरलाच बघताय तुम्ही गणेश गल्लीचा मुंबईचा राजा बघताय तुम्ही. हे बघा डिट्टो मूर्ती बघायला भेटतो तुम्हाला इथे. हे बघा डोळ्यांची आखणी वगैरे बघताय, फेटा बघताय. फक्त पेंटिंग काम तुम्हाला इथे बघायला भेटते. डिट्टो मूर्ती बघा, सेम बघायला भेटते बघा. डिट्टो मूर्ती, काहीच कमी नाही मूर्तीमध्ये. हे बघा लांबून दाखवते तुम्हाला. हे बघा मुंबईचा राजा हुबेहूब. समोरला बघता तुम्ही बजरंगबली आहे. हातात शिवपिंड घेतलेले आहे. हे बघा दादा नाव सांग. माझं नाव राकेश म्हात्रे. ओके म्हात्रे. हां. मंडळी म्हात्रे कंपनी बघताय आपली. तर मला सांगशील आपण हे जे पेंटिंग करतो सर्व मूर्त्या मी बघितल्या का फक्त पेंटिंगमध्येच केलेलं आहे, डायमंड वर्क किंवा धोतर वगैरे काय एक्स्ट्रा काम केलेलं नाही. तर कसं काय आपलं? आम्ही फक्त पेंटिंग करून शोला लावतो. नंतर जर कस्टमरची डिमांड असेल तर धोतर पेटा लावून देतो कस्टमरच्या सांगण्यानुसार. ओके म्हणजे कस्टमरच्या डिमांडनुसार तुम्ही ही सर्व अरेंजमेंट करून देता. जर डायरेक्ट धोतर आणि पेटा लावला, जर कस्टमरला तो कलर आवडला नाही तर मग तो परत ती मूर्त तशीच राहील ना. ओके. हां, कस्टमरच्या डिमांडनुसार कलर प्रमाणे तो कलर करतो. ओके. तरी साधारण आपल्याकडे किती फुटाच्या मूर्त्या असतात? आपल्या इथे मातीच्या 10 इंचापासून स्टार्ट आणि POPच्या 1.5 फुटापासून ते 12 फुटापर्यंत आहे. ओके. तरी आपल्याकडे स्टार्ट टू एंड प्राईस किती असेल? स्टार्टिंग आहे आपल्या इथे कलर करून डायरेक्ट. आपल्या इथे कच्च्या पण भेटतात, कोऱ्या मूर्त्या पण भेटतात. ओके. म्हणजे जर कस्टमरला फुटापर्यंत. कच्च्या मूर्त्या वगैरे घ्यायच्या असेल 12 फुटापर्यंत. ओके. तर आता आपल्याकडे होलसेल चालू असेल ना बुकिंग? हां. आणि रिटेल कधी असेल? रिटेल लास्टला 1 महिना असला की मंडल वगैरे वाले येऊन बुकिंग करून जातात. आणि रेग्युलर आपले मंडलवाले ते कॉलवर बुकिंग करतात. ओके. त्यांचं ते झालेलं आहे आमचं म्हणजे नेहमीच असतील ते. आणि जर कोणाला बुकिंग करायची असेल इथे येऊन करायला लागेल का ऑनलाईन? ऑनलाईन पण होते, पण जे शक्यतो इथे येऊन आल्यानंतर कलर बिलर ते त्यांच्या नजरेसमोर choice होतं ते. नुसार. हां. ओके. तर आपल्या इथे जर यायचं असेल शॉपवर तर कसं येणार? अमरापूर भाट्यावरनं बालार आर्ट म्हणून आहे इथं. Okay. 30 वर्ष झाले त्या कारखान्याला. अच्छा. मंडळी खूप जुना असा कारखाना आहे. कोणी पण कोणाला पण विचारलं ना तर ॲड्रेस सांगतील तुम्हाला, बालार आर्ट म्हणून. तर हायवेवरून सरळ तुम्ही आले ना का तुम्हाला रेल्वे फाटक लागेल. 3 बत्ती नाका. रेल्वे फाटकवरून 3 बत्ती नाक्यावरती येऊन तुम्हाला बालार आर्ट विचारायचं आहे, तिथे तुम्हाला भेटून जाईल. तरी जर कोणाला ऑनलाईन किंवा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल ना स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर मंडळी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.